नमस्कार मित्रांनो, डॉक्टर श्रीकृष्ण कांबळे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डॉक्टर श्रीकृष्णाच भेटलेलं. मित्रांनो, आज मी एका नवीन आजाराविषयी, नवीन आजार म्हणण्यापेक्षा जुनाट आजार, या आजारामध्ये खूप साऱ्या लोकांना त्यांचे असलेले जॉईंट्स याच्यामध्ये कटकट असा आवाज येतो. स्पेशली हा जो त्रास आहे हा प्रौढांमध्ये खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. याचं कारण म्हणजे वाढत्या वयात होणारी हाडांची झीज. आणि ही हाडांची झीज का होते, तर याचं कारण म्हणजे शरीरातील रक्तातील कमी होणारं कॅल्शियमचं प्रमाण, त्यासोबत होणारं व्हिटॅमिन डीचं प्रमाण, या कारणांमुळे शरीरातील या गोष्टींची कमतरता झाल्यामुळे वाढत्या वयामध्ये प्रौढांमध्ये स्पेशली हा त्रास ऑस्टिओआर्थरायटिससारखा त्रास आपल्याला पाहायला मिळतो. पण आजच्या या आपल्या धावत्या पळत्या जीवनामध्ये मोस्टली 20 ते 40 वयोगटातील काही मुलांमध्ये हा त्रास आपल्याला पाहायला मिळाला, ज्यांच्यामध्ये ते नियमित सांगत असतात की ते जेव्हाही चालतात, शिड्या चढतात, पायऱ्या चढतात, तर त्यावेळेला त्यांच्या पायांमध्ये कटकट असा आवाज येतो. मग कटकट आवाज येण्याची कारणं काय? तर कटकट आवाज येण्याची कारणं म्हणजे दोन गोष्टी असतात. त्याची पॅथॉलॉजी वेगवेगळी आहे, ती मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आहे. की कटकट आवाज, नुसता आवाज येणं ही एक वेगळी गोष्ट आहे, आणि कटकट आवाजासोबत खूप जास्त प्रमाणात दुखणं असणं ही दुसरी गोष्ट आहे. तर ज्या वेळेला कटकट आवाज येतो आणि त्याच्यासोबत दुखणं असतं, तर ह्या गोष्टींमध्ये काय होतं की आपल्या शरीरातली जी दोन हाडं आहेत, बोन्स आहेत, याचे जे दोन टेंडॉन्स आहेत, ते टेंडॉन्स ज्या वेळेला एकमेकांशी घर्षण करतात आणि केल्यामुळे ते ज्या वेळेला तुटतात, तर हाडं एकमेकांना घासल्यामुळे कटकट असा आवाज येतो. याला क्रिपिटिंग साऊंड असं म्हणतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दुसरी कंडिशन अशी आहे की ज्यामध्ये फक्त क्रिपिटिंग साऊंड येतो. तर क्रिपिटिंग साऊंड काय येतो, तर दोन हाडांच्या मध्ये एक एअर सॅक असते. ती एअर सॅक ज्या वेळेला फुटते, तर त्यामुळे हा क्रिपिटिंग साऊंड आपल्याला ऐकायला येतो. मग अशा वेळेला खूप प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं, खूप लोकांमध्ये ह्या गोष्टी पाहायला मिळतात की ज्यांना जोडो का दर्द आपण असं म्हणतो, की चालत असताना, उठता बसताना पायांमध्ये कटकट असा आवाज येणं आणि त्यासोबत खूप जास्त प्रमाणात दुखणं असणं, ह्या गोष्टी असतात. मग यासाठी बऱ्याच वेळेला पेशंट्स या खूप साऱ्या पेन किलर्स खातात, पण त्यांनी जोपर्यंत औषध खातो आहे तोपर्यंत आराम होत असतो. मग अशा वेळेला काय करायचं, तर अशा वेळेला होमिओपॅथीमध्ये यासाठी खूप चांगली कारगर औषधी असते. या कारगर औषधींचं नाव मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला, या व्हिडिओला स्पेशली सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, ज्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही बाकी लोकांपर्यंत पोहोचवला तर त्यांना असणारा हा कटकट असा येणारा आवाज, त्यांचा जोडोसारखा दर्द हा नक्कीच कमी होईल. तर मित्रांनो, होमिओपॅथीमध्ये जर तुम्हाला यासाठी कारगर औषधी सांगायची असेल तर मी तुम्हाला आज 2 औषधी सांगणार आहे. होमिओपॅथीमध्ये ज्या पेशंट्सना खूप जास्त प्रमाणात कटकट असा आवाज चालताना, उठताना, बसताना येतो आणि त्यासोबत खूप जास्त प्रमाणात दुखणं असते, तर ह्यासाठी नंबर ऑफ मेडिसिन्स आहेत. पण त्यातली काही 1-2 औषधी मी तुम्हाला सांगतो आहे. औषधीचं नाव आहे कॅल्केरिया कार्ब 200 आणि दुसरी औषध आहे कॅल्केरिया फॉस 3x. या दोन्ही औषधींचं सेवन तुम्हाला सलग 3 ते 6 महिन्यापर्यंत करायचं आहे. औषध घ्यायचं कसं, तर औषध तुम्हाला दिवसभरात 3 ते 4 वेळा 4-4 गोळ्या घ्यायच्या आहेत. दर 5 मिनिटाच्या अंतराने या दोन्ही औषध तुम्हाला सलग 3 ते 4 वेळा आणि 3 ते 6 महिन्यापर्यंत घ्यायचा आहे. तुमचा असणारा हा त्रास, जोडो का दर्द, हा नक्कीच तुम्हाला कमी झालेला आढळेल. तेव्हा मित्रांनो, या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तेव्हा व्हिडिओ या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.